नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आजच्या साइडवेज एक्सपायरी क्लोजिंग नंतर निफ्टीमध्ये उद्या कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो, निफ्टीचे उद्याचे इंट्राडेचे ट्रेड प्लॅन काय असायला हवेत आणि निफ्टीच्या उद्याच्या महत्त्वाच्या लेवल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर आजचा तुम्ही जर निफ्टीचा चार्ट जर बघितला तर निफ्टीमध्ये ज्या पॉईंटवरती निफ्टीची आज क्लोजिंग झाली होती, एक्झॅक्टली त्याच ओपनिंग झाली होती त्याच पॉईंटवरती निफ्टीने काय केलेलं आहे, क्लोजिंग दिली आहे. त्याच्यामुळे निफ्टीमध्ये आपल्याला अशा प्रकारचा एक डोजे कॅन्डलचा क्लोजिंग बघायला मिळत आहे. तर पॉझिटिव्ह ओपनिंगमध्ये आपला जो व्ह्यू होता तो अपसाईडचा कॉल साईडचा आपण व्ह्यू डिस्कस केला होता. पॉझिटिव्ह ओपनिंग नंतर निफ्टी जर क्लोजिंग पॉईंट तिथून डीप देऊन अपसाईडला जाईल तर आपल्याला एक कॉल थ्रेड घ्यायचा होता आणि 26,000 पर्यंत आपले टार्गेट आपण डिस्कस केले होते. तर ऑलमोस्ट 26,000च्या आसपास निफ्टीने हाय लावला. तर मी तुम्हाला टेलिग्रामवरतीच इंडिकेट केलं होतं की कमी प्रीमियम आहेत म्हणून तुम्ही ट्रेडच्या मागे लागू नका, कारण आजचे जे प्रीमियम्स होते ते थोडेसे लो होते. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांनी काय केलं असेल, जास्त क्वांटिटीमध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न केला असेल. तर माझ्या मेसेजने तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल. डेफिनेटली तुम्ही हा जो काही झोन आहे या झोनमध्ये तुम्ही ट्रेड अवॉइड केला असेल, कारण या झोनमध्ये तुम्ही जर मार्केटला जर बघितलं तर मार्केट कम्प्लिटली एकाच लेवलवरती होल्ड करताना दिसलं होतं. त्याच्यानंतर दीड नंतर आपल्याला एक डाऊन साईडला मोमेंटम बघायला मिळाला आणि अडीचच्या आसपास आपल्याला एक छोटासा अपसाईडला एक पुलबॅक अपसाईडचा बघायला मिळाला आणि एंडला 25,935च्या आसपास येऊन मार्केटनं क्लोजिंग दिली. तर आज एक्सपायरीमुळे आपण निफ्टीमध्ये डे एंडला 2 ते 2.5च्या आसपास आपण हा जो मोमेंटम झाला या मोमेंटम आपण ट्रेड घेतला होता, कारण लॉजिक सिंपल होतं. हा एक आपण जो ट्रेंड लाईन ड्रॉ केला होता, तर या ट्रेंड लाईनवरती निफ्टीने पहिल्यांदा सपोर्ट घेतला, देन पुन्हा येऊन इकडे आपल्याला एक डोजी कॅन्डल दाखवला. तर त्या डोजी कॅन्डलच्या हायच्या वरती आपण काय केलं, निफ्टीमध्ये कॉलचा ट्रेड घेतला होता. तर नक्कीच तुम्हाला त्या कॉलच्या ट्रेडमध्ये चांगला फायदा झाला असेल, कारण प्रीमियम जो होता तो डबल तिकडे आपल्याला बघायला मिळाला. ओके, तर उद्याचा दिवस पण खूप महत्वाचा असेल. उद्या ज्या लेवल्स आहेत मी तुम्हाला सांगणार आहे, त्या लेवल्सच्या वरती मार्केटला गेल्यावरती ट्रेड करा, कारण उद्या जर मार्केट पुन्हा या झोनमध्ये जर राहिलं तर मार्केट कम्प्लिटली 100 पॉईंटच्या रेंजमध्ये उद्या पण आपल्याला जाताना दिसू शकतं. त्याच्यामुळं थोडंसं वेट करा, प्रॉपर मार्केटला ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन करू द्या. मार्केटमध्ये व्हॅल्यूम असेल, मार्केटमध्ये देवाणघेवाण जर चालू असेल तर ट्रेड करण्यात अर्थ आहे. अदरवाईज जर निफ्टी अशा जर मुवमेंटमध्ये जर अडकेल तर नक्कीच तिकडे काय होऊ शकतो, डीके आपल्याला बघायला मिळू शकतो. त्याच्यामुळे थोडंसं वेट करा. मी तुम्हाला सांगतो ती कोणती लेवल्स असेल. तर उद्यासाठी निफ्टीमध्ये एकच लेवल आहे, ती लेवल्स जस्ट तुम्ही ड्रॉ करून ठेवा. तर मी ती लेवल तुम्हाला इकडे शो करतो आणि आपण लगेचच उद्याचं अनालिसिस सुरू करू. तर निफ्टीसाठी हा जो आपण आजच्या दिवसासाठी ट्रेंडलाईन जो ड्रॉ केला होता, हा ट्रेंडलाईन तुम्ही उद्या देखील ड्रॉ करून ठेवा, कारण या ट्रेंडलाईनवर ऑलमोस्ट निफ्टीने काय केलेलं आहे, 6 वेळा सपोर्ट घेतलेला आहे. ओके, तर उद्याची ओपनिंग कुठे होते हे बघणं गरजेचं असेल. उद्याची ओपनिंग आपल्याला थोडीशी पुन्हा एकदा फ्लॅट टू पॉझिटिव्ह अपेक्षित आहे, कारण ग्लोबल जे मार्केट्स आहेत ते ग्लोबल मार्केट स्टेबल आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामुळे उद्याची ओपनिंग आपल्याला थोडीफार पॉझिटिव्हमध्ये बघायला मिळू शकते. जर ग्लोबल सेंटिमेंट जर ढासळले म्हणजे निगेटिव्ह झाले तरच उद्याची ओपनिंग असेल ते आपल्याला निगेटिव्ह बघायला मिळेल. ओके, उद्या जर निफ्टीची ओपनिंग फ्लॅट झाली तर फ्लॅट ओपनिंगमध्ये जो कॉलचा ट्रेड जो बनेल, तो कॉलचा ट्रेड 26,000चा सायकोलॉजिकल लेवल जो आहे या लेवलच्या वरती निफ्टीने प्रॉपरली ब्रेकआउट दिल्यावरती कॅन्डल क्लोजिंग करू द्या. देन तुम्ही 26,000च्या वरती काय करा, निफ्टीमध्ये कॉलचा ट्रेड प्लॅन करा. टार्गेट्स जे आपल्याला अपसाईडला मिळू शकतात ते असतील 26,100, 26,150 पर्यंत निफ्टी आपल्याला जाताना दिसू शकते अपसाईडला. ओके, तर 26,000 पर्यंत तुम्ही कोणताही ट्रेड प्लॅन करू नका, कारण हा जो काही 100 पॉईंटचा झोन आहे या झोनमध्ये मार्केट कम्प्लिटली काय होते, साइडवेज होते. त्याच्यामुळं साइडवेज मार्केटच्या वरती जाऊ द्या मार्केटला, म्हणजे मार्केटच्या रेंजच्या ब्रेकआउट करू द्या. रेंजच्या वरती मार्केट गेल्यावरती आपल्याला एक मोमेंटम बघायला मिळू शकतो. पुटचा ट्रेड कधी बनेल, तर पुटचा ट्रेड आपल्याला जो घ्यायचा आहे तो एक तर ह्या ट्रेंडलाईनचा ब्रेकडाऊन झाल्यावरती आणि डाऊन साईडला 25,880 या लेवलच्या खाली निफ्टीने कॅन्डल क्लोजिंग दिली, तर 25,880च्या खाली आपण काय करू, निफ्टीमध्ये एक पुटचा ट्रेड प्लॅन करू. टार्गेट्स आपले जे असतील ते 25,750, 25,700 पर्यंत निफ्टी आपल्याला जाताना दिसू शकते. हा जो गॅप आहे हा गॅप निफ्टी डेफिनेटली फिल करू शकते जर निफ्टीने 25,880च्या खाली क्लोजिंग दिली तर. ओके, तर सिंपल तुम्हाला काय करायचं आहे, वरच्या साईडला 26,000च्या वरती तुम्हाला कॉलचा ट्रेड घ्यायचा आहे. डाऊन साईडला 25,880च्या खाली काय करायचं आहे, पुढसाठी जायचं आहे.
उद्या जर निफ्टीची ओपनिंग पुन्हा एकदा पॉझिटिव्ह म्हणजेच गॅप जर झाली तर गॅप अप ओपनिंगमध्ये तुम्ही हा एक ट्रेंड लाईन ड्रॉ करून ठेवा. ओके, अशा प्रकारचा एक ट्रेंड लाईन ड्रॉ करून ठेवा आणि डाऊन साईडला हा ट्रेंड लाईन ड्रॉ करा. तर पॉझिटिव्ह ओपनिंगमध्ये निफ्टी एक डीप देऊ शकते आणि ही डीप जी आहे ही क्लोजिंग पॉईंट आणि हा जो ट्रेंड लाईन आहे या ट्रेंड लाईन पर्यंत आपल्याला येताना दिसू शकते. जर निफ्टीने डीप दिला आणि डीप देऊन क्लोजिंग पॉईंट आणि ट्रेंड लाईनच्या आसपास या झोनमध्ये आपल्याला जर पॉझिटिव्ह प्रायस ऍक्शन जर दिसलं तर डेफिनेटली आपण काय करू, निफ्टीमध्ये कॉल तर स्ट्रेट प्लॅन करू. टार्गेट्स जे आपल्याला मिळतील इथून जर क्लोजिंग पॉईंटचे इथून जर सपोर्ट घेतला तर आपलं फर्स्ट टार्गेट असेल 26,050, सेकंड टार्गेट 26,100 आणि 26,150 असे आपले अपसाईडला निफ्टीचे टार्गेट्स बघायला मिळतील. पुढचा ट्रेड आपला सेमच असेल. पुढचा ट्रेड आपण कधी घेऊ, ज्या वेळेस निफ्टी पॉझिटिव्ह ओपनिंग देऊन क्लोजिंग पॉईंट जो आहे, ओके, हा जो क्लोजिंग पॉईंट जो आहे या क्लोजिंग पॉईंटच्या खाली मार्केट ब्रेकडाऊन देईल. ओके, ब्रेकडाऊन रिटेस्ट देन डाऊन साईड हे प्राइस ऍक्शन ज्यावेळेस बनेल त्यावेळेस आपण निफ्टीमध्ये काय करू, पुढचा ट्रेड प्लॅन करू. टार्गेट्स आपले 25,750, 25,700 पर्यंतचे पण बघायला मिळू शकतात. ओके, तर हा आपला गॅप अप ओपनिंगचा आपण इकडे प्लॅन डिस्कस केला. सरळ जर निफ्टी अपसाईडला जर जाईल, ओपनिंग नंतर सरळ जर अपसाईडला जाईल तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला थोडंसं वेट करावं लागेल. पहिला 1-2 तास मार्केटला बघू, देन पीसीआर काय सांगतोय हे बघू. तुम्हाला काल देखील सांगितलं होतं पीसीआर थोडंसं वॉच करा. तर पीसीआर तुम्ही जर बघितलं असेल तर पीसीआर आपल्याला आज 1.0च्या वरती म्हणजे 1च्या वरतीच आपल्याला पीसीआर बघायला मिळत होता. त्याच्यामुळं मार्केट आपल्याला होल्ड करताना दिसत होतं. ओके, त्याच्यामुळे उद्या देखील पीसीआर थोडंसं बघा. पीसीआर जर 1च्या खाली असेल तर थोडंफार डाऊन साईडची ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. 0.90च्या खाली जर पीसीआर जर जात असेल तुम्ही थोडंसं निगेटिव्ह ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू शकता. ओके, पीसीआर 0.9च्या आसपास ओके इथे जर असेल आणि निफ्टी क्लोजिंग पॉईंटच्या खाली जर जाताना दिसत असेल आणि पीसीआर 0.90 पासून जर डिक्रीज होत असेल, ओके, 0.79, 0.85 असं जर होत असेल तर चान्सेस असतील की निफ्टीमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळू शकतो. त्याच्यामुळे पीसीआर वरती पण थोडासा फोकस ठेवू शकता. पीसीआर सोबत तुम्ही प्राइस ऍक्शन वापरून नक्कीच तुम्ही एक चांगला ट्रेड आयडेंटिफाय करू शकता. ओके, तर ह्या आपला गॅप अप ओपनिंगचा मी तुम्हाला प्लॅन सांगितला. उद्या जर निफ्टीची ओपनिंग निगेटिव्ह झाली तर निगेटिव्ह ओपनिंगमध्ये तुम्ही हा ट्रेंड लाईन ड्रॉ करून ठेवा आणि आजचा जो क्लोजिंग पॉईंट जो आहे हा क्लोजिंग पॉईंट आधी सपोर्टचं काम करत होता. तर गॅपडाऊन ओपनिंगमध्ये काय होईल, हा एक रेजिस्टन्सचं काम केलं. त्याच्यामुळे निफ्टी जर गॅपडाऊन ओपन झाली तर एक अप देईल आणि क्लोजिंग पॉईंट जो आहे या क्लोजिंग पॉईंट पासून आपल्याला पुन्हा एकदा निफ्टीमध्ये फॉल बघायला मिळू शकतो. त्याच्यामुळे क्लोजिंग पॉईंटवरती आपण काय करू, एका अपवरती क्लोजिंग पॉईंटच्या आसपास निगेटिव्ह पॅटर्नवरती आपण काय करू, निफ्टीमध्ये पुढचा ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू. टार्गेट्स आपले 25,750, 25,700 पर्यंतचे बघायला मिळू शकतात. कॉलचा ट्रेड कधी बनेल, कॉलचा ट्रेड आपण तेव्हाच प्लॅन करू ज्यावेळेस निफ्टी या ट्रेंडलाईनच्या वरती गॅपडाऊन ओपन क्लोजिंग पॉईंटचा ब्रेकआउट करेल, क्लोजिंग पॉईंटचा सपोर्ट घेईल आणि देन अपसाईडला या ट्रेंडलाईनच्या वरती मुवमेंट करेल. त्यावेळेस आपण इकडे कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. 26,050, 26,100 पर्यंत निफ्टीला जाताना दिसू शकते, स्पेशली गॅपडाऊन ओपनिंगमध्ये या ट्रेंडलाईनच्या वरती. ओके, तर हा आपला क्लिअर कट निफ्टीचा उद्याचा ट्रेड प्लॅन आपण इकडे डिस्कस केला. व्हिडिओ तुम्हाला जर समजला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चांगली कमेंट करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्या मराठी लोकांपर्यंत शेअर करा.